अतिशय गोड समर्पक अभंगामधून संतांचं महत्व, त्यांची व्यापकता, जगताकडे बघण्याची त्यांची दृष्टी ही मोठ्या कौतुकाने या अभंगात वर्णन करत आहेत. या काही वर्ष फ्रूटवाला धर्मशाळा त्यांच्यातर्फे सातारकर परंपरेचं कीर्तन इथे ठेवण्यात येत आहे. आणि याला महत्व किंवा कौतुक असं आहे, म्हणजे आमचा मठ इथे नाही असं नाही. कळलं की नाही? आमचा मठ आहे पण जोरात तो पलीकडच्या बाजूला आहे, सिद्धबेटाकडे आहे. पण फ्रूटवाला धर्मशाळा असं गेलं की माऊलीच्या समोर आहे, दरबाराच्या. आणि म्हणून डायरेक्ट नजर जितकी तीक्ष्ण पडू शकते किंवा त्याची शक्ती जितकी बरसू शकते तुमच्या आमच्यावर, तितके आम्ही जरा तिथे बाजूला पडतो. पण तिथे सद्गुरू दादा महाराज आहेत, त्याचा काही प्रश्न नाही. पण इथे एक वेगळं चैतन्य, आनंद तुम्हालाच जाणवेल. बाकी काही कारण नाही इथे कीर्तन घ्यायचं. पण जुने संबंध, सर्व फ्रूटचे व्यापारी आणि परमार्थाचं फळ सुद्धा मिळण्यासाठीच आपण अलंकापुराला येतो. म्हणून या दोन्हींचा समन्वय इथे साधला जातो, म्हणून इथलं कीर्तन. आणि मुख्य म्हणजे इथल्या लोकांच्या प्रेमास्तव स्वीकारलेलं कीर्तन. कळलं की नाही? इथली सगळी विश्वस्त मंडळ हे पूर्वंपार सातारकर परंपरेला मानणार आणि कुठून तरी दुआपणा जोडला जातो आणि त्याच्यातून हे सेवा मिळाली, त्याचा अत्यंत आनंद आहे. कीर्तनाची सेवा कुठेही केली तरी आनंदच असतो, पण माऊलीच्या दरबारात पुन्हा पुन्हा करायला मिळणं, जसं संत म्हणतात पदोपदी पाया पडणे, करुणा जाण भाकावी, तसं पुन्हा पुन्हा सेवा करावी आणि त्यांचं गुणगान या 4 दिवस गायचे. असं काय मोठं अगदी आपण करतोय? बायकोचं करत असतो, नवऱ्याचं करत असतो, मुलाबाळांचं करत असतो, वाकडी गेली तरी करत असतो नीट वागावं म्हणून. म्हणजे आयुष्यभर आपल्यासाठी सरळ चाललेले नवे नवे आपलं सर्वस्व ओतून त्यांनी इथे संजीवन समाधी ज्यांनी घेतली, त्यांच्याबद्दल काय बोलावं, काय सांगू आता? नपुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी असे, थोरवी सांडिली आपुली परिसे, नेणसी वो कैसे लोखंडासी. तसं हा परिस्पर्श जो जो आळंदीत येतो त्याच्या वाटणीला प्राप्त होतो. फक्त भानगडी आहे तुमची नजर सोनाराची पाहिजे ना. तुमच्या प्रत्येकाच्या जीवनाचं, आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे, पण सोन्याला
सोन्या. कळलं की नाही? अरे सोन्या, अगं सोने, तुला कळायला पाहिजे ना की वारकरी संप्रदायाच्या दरबारात, माऊलीच्या दरबारात आपला आलो म्हणजेच आपल्या जीवनाचं सोनं झालं. कळलं की नाही? अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जेथे नांदतो ज्ञान राजा कुपात. कळलं की नाही? जेथे नांदतो ज्ञान राजा सुपात, इथे तो नांदतोय. म्हणून कालच मला मुद्दा सुचला, इतका सुंदर मुद्दा आहे तो. नांदतो शब्द कधी माऊलीच्या बाबतीत कोणाच्या लक्षात आलेला नव्हता, पण ज्या ती संजीवन समाधी आहे म्हणजे ते नांदत आहेत. कळलं की नाही? पांडुरंग 28 युगे झाली अध्यापिन बैसे खाली, विसरोनी देवपणा उभा पंढरीचा राणा, विटोनी निर्गुणा रूप धरिले गोजिरे, त्याचा छंद माझ्या जीवा. ते जसं आहे त्यांचेच गुणगान गाणारे, त्या अवताराचीच प्रशंसा करणारे, त्यांनाच आरती ओवाळणारे, ते सुद्धा तसेच झाले. संजीवन समाधी घेतली. कधी या आणि माऊलीच्या गळ्यात पडा, त्यांना मिठी मारा. माऊली, खूप त्रास होतो ग, संसाराची अंगी अवघीच व्यसनी, हे तिथे म्हणावं. आणि इथे आल्यावर म्हणावं आम्ही अकीर्तनेश होतो. कळलं की नाही? तिला बिलकताना आईच्या कुशीत उगाच थोतांड करू नये. तिच्या महात्म्याचा काय उपयोग? इतके तुम्ही जर का श्रेष्ठ झाला की तुम्हाला काही झालं तरी तुम्ही माऊलीच्या देवाकडे नका, ठीक आहे, पण माऊली का बसली? वडिलाकडे माणूस बोलू शकत नाही, पण आईकडे बोलल्याशिवाय राहत नाही. आणि जो करंटा आईकडे बोलत नाही तो मूर्ख आहे. अहो, आईची कुसच त्याच्यासाठी आहे की बाळाने कुशीत शिरावं. नवे नवे तसं त्या बाळाने केलं नाही तर त्या आईला आपलं जीवन असार्थक वाटतं. उगाच अंगे मोठेपणा आणायचा, सगळीकडे आणावा, आईच्या दरबारात आणू नये. म्हणून संजीवन समाधी का? तिथे जावं, मिठी मारावी. माय बाप्पा आलो बाबा, पण काय करू? संसाराची अंगी अवघीच व्यसन, संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. माय बाप्पा तूच सोडवणार आहेस, बाकी कोण आहे? कारण तुम्ही कोण आहात? निळोबाराय बोलतायत. कळलं की नाही? माऊली बद्दल, जगद्गुरु बद्दल तुम्ही कोण आहात? सुखाचीच ओतली. जसं पांडुरंगा बाबतीत आपण बोलतो, ही तुलना चालली आहे आपोआप, ते मी काही करत नाही. मुसावले मुसे प्रेम भक्तांच्या ओरस. काय मुसावले मुसे? जसं रस करतात आणि एका मुशीत टाकतात आणि जो रस घेतो त्याचा आकार ती मूर्ती घेते, त्या मुशीप्रमाणे तसं पांडुरंग अवतार. आणि इथे सांगतात सुखाचीच ओतली मूर्ती त्यांची ठसावली. ठासून 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 सुख ज्या त्या कणाकणात रोम रोमात बसलेलं आहे, ती ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रकट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी हे लावली. ज्यांनी ब्रह्मानंदाला सुद्धा हलायला लावलं असे ज्ञानराज आहेत. म्हणून काय डोकं चाले ना. पण इतका सुंदर काल संध्याकाळी अभंग मिळाला, म्हटलं काय सुंदर आहे. काय असतं तुमच्या आतमध्ये प्रतिती जशी चाललेली असते ना, तसा तसा अभंग पुढे येतो. तुम्ही ज्या पद्धतीने आत तुमचं परमार्थिक आहात, वारकरी आहात, त्या अर्थी नकळत चिंतन, नकळत विचारधारा तुमच्या आत चाललेल्या असतात. आणि ज्या पद्धतीने तुमचा त्यावेळेला भाव असतो, त्या पद्धतीचा अभंग तुम्हाला त्यावेळेला भावतो. म्हणून असं समोर आलं, अशा ज्या वेळेला संताचा माऊलीचा आधार वाटावा असं वाटतं, त्यावेळेला हा प्रसाद रूप अभंग पुढे आला. सुखाची चोतली मूर्ती त्यांची ठसावली.
हा, लोणचं घालता ना, कसं घालतात लोणचं? मे महिन्यात लोणचं घालतात, आंब्याचं घालतात, लिंबाचं घालतात, सगळ्याच. आणि मग आता प्रश्न नाही, लोणची घालायला आता वेळ नाही, लोणच्याचे कारखाने निघाले. कळलं की नाही? हे पापडवाले लोक आमच्या समोर बसलेले आहेत, पापडाचे कारखाने निघाले. कळलं की नाही? पण पूर्वी काय, आणि ते का करेना, कोणी का, कोणाचं काही चूक नाही. आता मी जर का कीर्तन करत बाहेर पडले तर काय मी काही लोणची घालत बसणार का? नाही करणार. म्हणून कोणा नावं ठेवण्याचा उद्देश नाही. काळ बदलला, काळाप्रमाणे काळाच्या गरजा बदलत गेल्या आणि गरजेप्रमाणे परिस्थिती बदलत गेली. मग कोणी का लोणचं घाले ना, ते ठासूनच भरावं लागतं. ठासून का भरायचं? हवेचा लवलेश त्या बरणीच्या आत जाता कामा नाही. आणि हवेचा कण जरी गेला तरी काय होतं, नेमकं तिथे बुरी पकडायला तयार होते. म्हणाल काय हो, एवढुशाने काय होते? अहो, साधं डॉक्टरला विचारा, इंजेक्शन देताना तो म्हणतो बबल येऊन देऊ नका, फुगा येऊन देऊ नका, फुगवटा येऊन देऊ नका. तो फुगवटा जर का आला इंजेक्शन देताना आणि रक्तवाहिनीमध्ये जर का तो बबल गेला तर तो बबल तुमचं आयुष्य संपवी. कारण नेमकं ते जेव्हा तुमच्या हार्टमधनं जातं, हृदयातनं जातं, आणि ज्या वेळेला पंपिंगची आवश्यकता आहे तिथे जर का फुगा आला तर तुमचा फुगा हा फुटून जाईल. आपला हा जो मोठा फुगा आहे ना, काय हंबीराव गंभीराव संभोसतो ना आपण स्वतःला. मला तेच कळत नाही, इतकं काहीतरी स्वतःला आपण समजत असतो की काय मेरे जैसा हम. अरे काय हम और तुम करत बसलाय? जरा खाली आहे, जमिनीवर चाल. जो आनंद संतांनी तुमच्यासाठी आमच्यासाठी बरसलाय तो घे, आनंद भोग. म्हणून काल ज्ञानेश्वरीतली ओवी खूप सुंदर काल ओव्या आल्या. सेवेन उचिष्ट लोणे ना अंगणी, वैष्णवाचरणी होईन जोडा. लोळ माणसं म्हणतील अरे पण वैष्णव कोण? जाणीव शाणीव ज्ञाते पण सांडोनी जातीचा अभिमान, जो मज होय अनन्य शरण, तो जाण वैष्णव माझा. म्हणजे सेवा कोणाची करू नये असं नाही, सर्वाची सेवा करावी. पण जिथे एक वेगळा कप्पा असतो संताचा, सद्गुरूचा, तो वेगळाच राहतो. सर्वाची सेवा करावी, पण आपली आई ती आईच ना, आई सारखी सेवा करावी. पण तिच्याकडे बघल्यावर काय आईबद्दल वाटतं तसं वाटायला लागलं तर, म्हणजे वाटू नये असं नाही, पण शेवटी कुठेतरी तो लागा बांधा असतोच ना. आता आमची माहिती आहे का, पणती आहे 10 छोटी, आम्ही सतत बाहेर असतो. आणि मला अपेक्षा नव्हती, परवा मी 15 दिवस जवळजवळ घराच्या बाहेर होते आणि ती आहे 4-5 महिन्याची. आता आम्हाला वाटलं ओळखणार, ती किती ओळखेल आपल्याला. मी आपली माझ्या आनंदात, कारण आजी आहे, पण अशी गेले दरवाजात, अशी बघितली. आता म्हटलं ही काय करते बघू. आणि तुम्हाला सांगू, 15 दिवसाच्या अवधीनंतर मला बघितल्यावर जे असं झालं की नाही, आणि जे हात पाय झाडू लागले, अरे म्हटलं ही क्या बात आहे. म्हणजे माझी अपेक्षाच नव्हती की ती इतकी फटकन ओळखेल एवढ्या दिवसांनी गेल्यावर. मी म्हटलं हे काय कनेक्शन आहे, हा हे काय कनेक्शन आहे, हा काय जोड आहे, ही काय लागलेली आहे, ते तुम्हालाही कळत नाही ना आम्हालाही कळत नाही. हे हा जो प्रकार आहे हा मजेदार आहे. म्हणून वारकरी संप्रदायाने काय केलं, सामान्य जीवाची नाळ पांडुरंगाशी माऊलीशी जोडून दिली, माऊलींनी जोडली असं म्हणतो. तुम्ही म्हणाल त्याच नाळेत नलन परत नाळ काय बोलता. अरे त्याच नाळेत ना जरी आलं तरी त्याची साक्ष पटली म्हणून ती हसली तेव्हा माझं हृदय हे लावलं ना. माझ्या नाळेतनच हे नाळ आणि त्या नाळेतनच ती नाळ ना.
मग एखादं कार्ट तोंड फिरवतं आलं की मग का वाईट वाटतं? ती नाळ आहेच, पण जोडलेल्याची साक्ष अलंकापुरामध्ये मिळते. लक्षात आलं का? सर्वाभूती निर्वधी अविच्छिन्न भगवत बुद्धी. अविच्छिन्न, विच्छिन्न विच्छिन्न म्हणजे तुकडे पडलेले. काय हो, ऍक्सिडेंट बघितला, शरीर भगवे ना हो, छिन्न विछिन्न झालं सर. काय झालं? अहो काय सांगू तुम्हाला, असं काहीतरी विचित्र आम्हाला भगवे ना, डोळे झाकून काय झालं? अहो शरीराचे तुकडे झाले, छिन्न विछिन्न झालं. तसं इथे आल्यावर काय होतं? अविच्छिन्न भगवत बुद्धी निर्माण होते. कळलं की नाही? आणि देवाबद्दलची नंतर होईल, पहिली सद्गुरु संताबद्दल व्हायला पाहिजे, तेव्हा नंतर बाकीचे. तिथे अविच्छिन्न भगवत बुद्धी निर्माण नाही झाली तर जगताबद्दल काय सांगता तुम्ही? अहो पहिला आईवर बापावर प्रेम करायला शिका. गावची सेवा करताय ना, आई बोंबलत पडली तर काय उपयोग आहे त्याचा? कळलं का काय म्हटलं मी? आई वडिलाची सेवा करायची नाही, कार्ट दुसऱ्याची धर्मशाळा फिरत बसते. अरे मेल्या बघ ना, ती रडते ना तुझ्या नावाने, तुझ्याकडे बघ. म्हणून अविच्छिन्नता पहिलं जिथे मूळ आहे तिथे शोधावं लागतं. तिथे शोधलं की बाकी सगळीकडे दिसतं. म्हणून आज काय गडबड, आज हल्ली मला दिसते ते मी बोलते, सगळं छिन्न विचिन्न कारभार चालू झालाय. हरी येते रे, हरी तेथे रे. आम्हाला पण मान्य आहे. आता आम्हाला काय पाठ नाही का? तुम्हाला जे पाठ आहे, हरी येते रे, हरी तेथे रे, हे आम्हाला लोक प्रमाण सांगतात. अरे हरी येते रे हरी तेथे रे जरी असला तरी पांडुरंगाची वारी का करता हो? मग त्या तेथे रे हरीलाच पाया पडा. लक्षात आलं? हरी येथे रे, हरी तेथे रे, अविच्छिन्न भगवत बुद्धी. पहिलं मूळ पकड की बाकी सगळं पकडलं जातं. तू महाराजांचे पूर्वी दृष्टांत द्यायचे. पूर्वी ते हारवाले, आता काय ते पुड्या झाल्या प्लॅस्टिकच्या पुढे, ते अर्ध सडून जात, असे पकडून चालायचे. आमच्या मुंबईत आपल्या बाजारात चालतात ना अजून, बुलेश्वर, क्रॉफर्ड मार्केट, अशी थाळी. वाशीला येतात का? येतात ना आपल्या मार्केटला. आता आपलं मार्केट वाशी मार्केट. ही गंमत आहे ना, जिथे जातो तिथे घर निर्माण करतो. अविच्छिन्न भगवत बुद्धी जिथे जातो, कळलं की नाही, तिथे तिथे ती प्रतिती तुम्ही निर्माण करता. काय असतं माहिती आहे का? आता तो सांगते, लाईन टाकलेली असते इलेक्ट्रिसिटीची आणि तुम्हाला आउटलेट ठेवलेली असतात, 3 पिन प्लग असं. मग जेव्हा तुम्हाला पाहिजे तिथे तो तुम्ही तुमचं कनेक्शन लावता आणि जोडता. तसं आधी गिरगावात होतं तेव्हा 3 पिन तिथे लागलेली होती. मग तिथून आता शिफ्ट करायचं, मग तिथून काढली पिन आणि नेरळमध्ये आणून लावली. अविच्छिन्न भगवत बुद्धी. म्हणून हारवाले पूर्वी थाळी घेऊन चालायचे आणि या दुकानात जा, त्या दुकानात हळदी कुंकू बुक्का व्हायचा आणि मग हार काढताना तो असा पकडायचा, मग तो असा असा हलवून घ्यायचा. एक एक असा तो खालचा जो झेंडू असतो ना फुल, ते असं पकडायचं आणि असं असं करायचं घालायचं. म्हणजे 100-150 हार, पण गुंता कधी झाला नाही. काय सांगते नीट ऐका, 100 हार 150 हार, पण गुंता कधी झाला नाही. आणि जरी झाला तरी तिथल्या तिथे नुसतं असं करून. पण का? मूळ मुठीला जिथे गाठ होती ते पकडलेलं होतं म्हणून. तसं अविच्छिन्न भगवत बुद्धी, गाठ पकड. गाठ म्हणजे सद्गुरु, गाठ म्हणजे संत. कळलं की नाही? त्यांच्या ठिकाणी वसत असलेली ती प्रतीती, आणि मग एक एक सोडायचं. कळलं की नाही? म्हणून माऊलीने काय केलं नाही, अलौकिक
सच्चिदानंद पद, ज्ञान देवा घर चिदानंदी, या पदापासून उलटी वाहिनी झाली. नाथाच्या घरची उलटी खून आणि पाण्याला कशी लागली तहान. उलटी वाहिनी होऊन वास्तविक प्रवास कशासाठी करतो? चिदानंद पदासाठी करतो. कळलं की नाही? अविच्छिन्न भगवत बुद्धीसाठी करतो, अद्वैत प्रतीतीसाठी करतो. आणि हे काय झाले? चिदानंद पद सोडून विस्तृत होत 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 कुठलंही मोठी उपमा, मोठं पद त्या नावाच्या पाठी लागलं नाही. पण ते पद इतकं मोठं येऊन गेलं की सगळी मोठी नावं त्या पदाच्या खाली आश्रय घ्यायला आली. आणि ते नाव म्हणजे माऊली होतं. आणि माऊली हे पद नाही, माऊली हे नाव आहे. आई हे नामकरण होऊ शकतं सर्वव्यापी अवस्थेत. पण तुम्ही सांगा, माऊली काय त्याच्या पलीकडे हो? कुठलं पद नाही. माऊलीला प्रतिष्ठा असते? सांगा ना, माऊली या शब्दाला प्रतिष्ठा आहे का? आता उलटा शब्द, माऊली आणि प्रतिष्ठा नाही असं होईल का? म्हणून मी नेहमी सांगत असते, तुम्ही म्हणता प्रेम करतो, पण त्या प्रेमात जर का आदर नसेल, भाव नसेल, तर तुमचं प्रेम झुट आहे. पहिला आदर ही पहिली पायरी आहे प्रेमाची. आणि मग आदरातून वर जावं आणि शेवट त्या मवाळ पदापर्यंत पोचावं. कळलं की नाही? हल्लीची पोरं बघा, टपला टपलीच चालते. मग मला कळत नाही कसं जीवन जगणार. म्हणजे मला मोठा प्रश्न पडलाय की पुढचं हे लोक जीवन कसं जगतील. मुलं कशाला, कुठेही तुम्ही बघा, एकमेकाबद्दल अजिबात आदर ठेवत, बोलताना वाटेल तसं बोलतात. आता एकमेकाबद्दल आदर जर का ठेवता आलं नाही, तुम्ही जर का म्हटलं आमचं त्याच्यावर प्रेम आहे, झूट बोलतो, तर ते गाणं होतं ना, झूट बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो. झूट बोले ते काय सिनेमाचं गाणं नाही, ती म्हण आहे, हे लक्षात घ्या. नाही तर परत म्हणाल की सिनेमाचं गाणं. सिनेमाचं हे गाणं नाही, ही उत्तर हिंदुस्थानातली एक म्हण होती, ती उचलून त्याला गाण्यात वापर केलेला आहे. जसं ढाई अक्षर प्रेम के मध्ये काहीतरी गाणं, ते सुद्धा कबीरजीचं आहे. मी कीर्तनात सिनेमाची गाणी म्हणत नाही. ढाई अक्षर प्रेम के पडे तो पंडित होय. कळलं की नाही? ते कुणाचं पद आहे? कबीरजींचं आहे. झूठ बोले कौवा काटे ही उत्तर हिंदुस्थानातली एक म्हण आहे. म्हणून तुम्ही जर का खोटं बोललात प्रेमाच्या बाबतीत आणि या भूमीमध्ये येऊन जर का खोटे वागत असाल, तर कौवा काटे का तुमको? आणि कौव्याच्या तोंडाला शेंबूड असतो, लक्षात ठेवा. झुरळ पाली ते खात असत. ते बघा, म्हणून महाराज म्हणतात ना नेहमी, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा, मुंगीच्या तोंडात साखर असते. आणि शेर जंगल का राजा भी होगा तो उसके मुख में काय आहे? त्याच्या तोंडामध्ये खून, मुंह में खून आहे. हा, म्हणून इथे येऊन तरी खून करू नका. अहो, तो खून एकदा होतो, एकदा मेला असं कधी कधी माणसं म्हणतात बघा घरात. अहो, एकदाच मला मारून टाका ना 100 वेळा मारण्यापेक्षा. कळलं की नाही? इतकं एखाद्याला बोलतात आणि इतकं वागवतात की ते माणूस कंटाळून जातो. एकदाच मारून टाका ना, 100 वेळा रक्त काढत बसण्यापेक्षा. माझं ते रक्त आलं तरी एकदा तरी जाळून मोकळं झालं की संपेल तरी. हे जर का रोज तुम्ही माणसाच्या खपल्या काढत राहिला, माणसाने कसं जगावं?
आणि त्या खपलीवर जर का तुम्हाला मलमपट्टी पाहिजे असेल, कळलं की नाही? या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा 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 म्हणून निळवरा महान संत, किती महान, त्यांच्या महानतेला सीमा नाही. त्यांनी टोक गाठलं. तुकाराम महाराज जेव्हा गेले, वैकुंठ गमन केलं, इकडे होते पिंपळनेरला, कळलं नाही, गेले अचानक, कळे ना काय करावं. आणि जेव्हा आले कळलं, जो धावा सुरू केला, माय बाप्पा तुम्ही प्रगट व्हा, तुम्ही प्रगट व्हा. धरणं धरलं, तोंडचं पाणी पळालं, कोरड पडू लागली, जीव जाऊ लागला. जीव झुरे तुझ साठी, कळलं की नाही? झुरू लागला, आशुक पडले, पांडुरंगाला कणव आली. पांडुरंगाने काय केलं, पटकन तुकाराम महाराज झाले, नेऊन उभे राहिले जवळ. काय केलं, पटकन तुकाराम महाराज झाले आणि येऊन उभे राहिले. उभं राहिल्यावर बघितलं, आता ते हो ओळखलं. का रे म्हणाले, तुला कोणी बोलवलं इथे? का रे, तुझ्याकडे रांग भरपूर आहे, जा ना तिथे, तुला कोणी बोलवलं? म्हणाले, निळा ओळखलंच वाटतं. मग ओळखलं तर असं का बोलतोयस? तुझं लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आलासी का? कोणी सांगितलं तुला इथे यायला? अरे तुझी कणव आली, तुझी कणव आली. शेवटी मी माऊलीची माऊली आहे ना. तू माऊली होणी तू माऊली होणी, चंद्रा
पांडुरंगाचं वर्णन आहे. पांडुरंग म्हणाले, अरे मी आलोय ना. अरे तुला संतांनी अभंग काय लिहिले? तू माऊली उनी मवाळ, चंद्राउनी शीतळ, पाण्याउनी पातळ, कल्लोळ प्रेमाचं. बरोबर आहे ना हे? तुझ्याबद्दलच लिहिलं ना? हो, म्हणून तर मी आलो. हॅट म्हणाले, झुटायस. झूठ बोले कव्वा काटे. कळलं की नाही? अरे काळ्या कव्वा काटेल तुला. म्हणाले असं कसं बोलत, असं कसं बोलत? हो म्हणाले, तुला जर का माझं खरं प्रेम असतं तर तू कशाला प्रगट झाला? तुकावरून होऊन भेट ना. खरं तुला खरी कळवळ आहे ना, त्या स्वरूपाने ये ना माझ्या पुढे. अजून देवत्वाची प्रतीती दिसते. काय सांगतो मला, मी तो होऊन आलो. मला तुका होऊन भेट. तुकाराम तुकाराम. कळलं की नाही? ऍट म्हणाले, खोटं बोलतो तू. सत्याची प्रतीती कशी येते? प्रेम प्रती का नाही येत अजून? अजून तुझी प्रतीती काय येते मला? तुकाराम महाराजाची प्रचिती काय येत नाही? तो होऊन भेट ना. पांडुरंगाच्या सुरू डोळ्याला धार लागली. कळलं की नाही? आणि आशांनी अभंग लिहिला. त्यात तुकाराम महाराजही आले आणि त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजही आले. निळोबाराया पिंपळनेरचे कुलकर्णी होते, पण महान भगवत भक्त झाले, संत भक्त झाले. म्हणून त्यांनी लिहिला अभंग, अविच्छिन्न भगवत बुद्धी. याला अविच्छिन्न भगवत बुद्धी म्हणतात. अविच्छिन्न भगवत बुद्धी म्हणजे काय? तुकाराम महाराज होऊन भेट. तू कशाला आलास? तुम्ही म्हणाल, आता संत जर का देवात सुद्धा संताला बघायला तयार नाही, संतत्वाची प्रतीती संतत्वातच पाहिजे असा त्यांनी आग्रह धरला, तर तुम्ही कोण त्याच्या पुढचे झाले का? आम्ही सगळं सारखं, आम्हाला पण कळतं सगळं सारखं. मग जा की दुसऱ्याच्या घरात. मग तेव्हा कसा स्वतःचा दरवाजा पाहिजे असतो? जा ना दुसऱ्याच्या घरात. स्वतःचाच दरवाजा पाहिजे असतो घरी जाताना. हरी येथे रे, हरी तेथे रे ना. मग जा ना त्या घरात. जोडे पडतील. लक्षात आलं का? नामदेवरायाची सुद्धा पंचायत झाली तर तुम्ही आम्ही काय? दिवाळी जाता झाली ना. नामदेवरायांनी घरी बोलवलं होतं देवाला. पंचप्राण ज्योती ओवाळू आरती. विठोबा पाहुणा आला आमचे घरी, लिंब लोण करा जीवे भावे, पंचप्राण ज्योती ओवाळू आरती. आणि जेव्हा आईसाहेबाला सांगितलं जा, आपलं आईसाहेबाची पंचायत झाली, संतांनी शेवटी नामदेवरायाच्या घरी गेले. कळलं की नाही? आणि मग काय सांगितलं, आईसाहेब द्या पाडव्याची ओवाळी करून. आईसाहेबाला कुठे काय दिसतंय? काय दिसतंय म्हणजे हरी येथे रे, हरी तेथे रे दिसायला लागला. काय दिसायला लागलं? हरी येथे रे, हरी तेथे. सगळीकडे विष्णू रूप. इकडे बघावं तेच दिसतंय, तिकडे बघावं तेच दिसतंय, तिकडे बघावं तेच दिसतंय. सगळीकडे विष्णू रूपच, सगळीकडे पांडुरंग रूपच दिसू लागले. आता 10 वेळेला पदर घेतायत अशा आणि घाम पुसू लागले. आता ओवाळ कोणाला? लाजले गे माये आता कोणा ओवाळू, आता कोणा ओवाळू, लाजले गे माये आता कोणा ओवाळू, 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 आता कोणा ओवाळू. लाजले गे माये आता कोणा ओवाळू, आता कोणा ओवाळू. जिकडे पाहे तिकडे, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, जिकडे पाहे तिकडे
जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. कळलं? मग जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू म्हणजे आई साहेबाला सुद्धा सर्व शरीरामध्ये स्थूल पांडुरंग बघू शकल्या नाहीत. ओवाळायचं तर एकाच ठिकाणी ओवाळायला लागतं. तर तुम्ही आम्ही मिशीवर ताव घेऊन, आता मला मिशा नाहीत पण ही भाषा हो पुरुष अधिष्ठित स्टेज होतं ना आतापर्यंत, म्हणून ते शब्द आला चुकून. मिशीला तूप लावून अगदी बोलाल तर मी नाही तसं म्हणू शकत आता, पण म्हटलं अगदी तुम्ही म्हणाल आम्ही आशेन तशेन आम्ही हंबीर. अरे सोड रे, एक टाचणी लागली ना असं फुस होऊन जाते जीवन. मग अशी सांगितलं नाही, एक बबल एक फुगवटा आला एवढूसा रक्तवाहिनीमध्ये तर केव्हा उताना पडशील कळ. पाणी पाजायला सुद्धा वेळ मिळणार नाही. आणि किती शहाणपणा करावा, त्याच्याऐवजी उगाच चरणी माथा ठेवीची ह्याची म्हणजे. अरे काय आनंद आहे हो त्याच्यामध्ये, तुमच्या लक्षातच येत नाही. म्हणून मी सगळ्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करते की हे सगळं बेकार आहे हो. आनंद घ्या, मजा घ्या, लुटा लुटा सखे जन अमुक हे राशी तर. आणि ढीकच्या ढीक पडलेत. काय समर्थाची कांता कोरांना मागे, काय भिक्षेच अवस्था आहे काय. भिक्षा पात्र अवलंबणे जणू झिळे लाजिरवाणी. म्हणून जी अशी परमार्थ गाठीला असून ना जर का अशी पदर परत पसरत फिरत असतील ना, समर्थाची कांता काय कोरांना मागे, काय किंमत आहे. मग उगाच पण अशांचं काय होतं माहितीये का. सुंदर ज्ञानेश्वरी उभी आहे, मला तर आठवे ना. जसं पदर घेऊन चालावा आणि त्याला भिक्षा मागावी किंवा छिद्र लावलेली बादली असावी आणि किती पाणी त्यात टाका ते वाहून जाणार आहे. म्हणून आशांचं तुम्ही जर का करत किती जरी केलं तरी ते खालनं कधी फुस होऊन जाईल तुम्हाला कळणार नाही. तसं आपलं जीवन आहे. जिथे टेकायला पाहिजे तिथेच मस्तक टेकावं. अविच्छिन्न भगवत बुद्धी सुखाचीच ओतली मूर्ती त्यांची ठसावली. आणि ठसून गळती नव्हती, त्याची प्रक्रिया सुरू झाली आत. आता जर का बरणीला चिर पडली असेल आणि जर का ते तेल त्यातनं वाहून गेलं तर, तसं तुमच्या समजुतीला जर का छिद्र पडलं असेल तर तुम्ही वरनं किती भरलं तरी ते खालनं वाहून जाणार आहे. म्हणून त्याला जरा काहीतरी सील बंद करा, काहीतरी लावा. अहो बरणीला वरती सुद्धा फडकं लावत होते, एवढं सुद्धा कणभर वारा जाऊ नयात. मग तुम्ही आम्ही आपल्या बुद्धीला चित्ताला किती लावलं पाहिजे, इतकं लावलं पाहिजे. अहो ते आता बोलून ठीक आहे असू दे, काय त्याला ते बिर्याणी शिजवतात ना त्याच्यावर ताटली ठेवतात. व्हेजिटेबल बिर्याणी द्वादशी, व्हेजिटेबल बिर्याणी सगळे खातात. उगाच कशाला करता. अहो ती बाबा मरांची मुलगी नाही का, तिने बिर्याणीचं नाव काढलं, एवढ्याने तू वाटला का. माणसांची डोकीच काही कळत नाही. खातात तर सगळं बाहेर आणि जे खात असतात ना तेच बोलतात. जो सहज स्वाभाविकरित्या वावरत असतो ना त्याला बोलायची काही आवश्यकता नसते. ज्याला काहीतरी आव आणून जगायचं असतं, हे चालत नाही ते चालत नाही. अरे कोणी सांगितलं चालत नाही. उगाच सोंग घेऊन वागू नकोस, वेड घेऊन पेडगावला जायचं काही उपयोग नाही. शेवटी पितळ सगळं उघडं पडतं. म्हणून म्हटलं ना सोनाराची दृष्टी पाहिजे. सोनाराची दृष्टी पाहिजे. सोनं जरी असेल तरी त्या सोन्याला ओळखण्याची नजर पाहिजे. आणि त्या सोन्याला ओळखण्याची नजर जर का नसेल, सोन्या तुझी कीव करावीशी रे वाटते. आणि अजून एक गंमत सांगते. सोन्याला जाणत नाही की मी सोनं आहे. सोनाराने घडवावं लागतं, कळलं की नाही. सोने सोने सोनेपणावणे न येताची झाले लेडी,
तैसे जग हे सैसे अंगे जया. कळलं की नाही? तैसे जग हे होणे अंगे जया. लगड असते तिचं मग बिल्वर, पाटल्या, नेकलेस, अमका हार, तमका हार. पुरुष शेवटी सगळं हारून जातो आपलं. चोचले पुरवण्यात तो हार पत्करतो. एखादी अशी असते की नाही की उरावरच बसते त्याची, मला हे पाहिजेच. आता येड्याला कळलं पाहिजे ना किती ऐकायचं ते. आणि एकदा जर का कळलं ना ऐकतं की वाटच लागली. मग पिळू 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 रसाचा रखा बघितलाय का? अहो 3-3 वेळा घालतात त्याच्यात, एकदा नाही. एकदा घातलं निघालं, असं करतो, असं घालतो, असं करतो, असं घालतो. या म्हणून त्या सोन्याला माहिती नसतं. कळलं? तसं संत पद, सद्गुरु पद, इथल्या सद्गुरूला कळणारच नाही. तुम्ही त्यातलं जाणावं लागतं आणि तुम्ही ते परिधान करावं लागतं. आणि ते परिधान केल्यावर आनंद तुमचा तुम्हाला मिळणार आहे. सोन्याला आनंद आहे का हो? सोन्या आनंद आहे सोन्याला? त्या हाराला आनंद आहे का? काय कळतंय त्याला? अचेतन. तुम्हाला आनंद आहे. म्हणून अविच्छिन्न भगवत बुद्धी, सर्वाभूती निर्वधी. सर्व ठिकाणी ईश्वरी सत्ता एकत्वाने नांदते, हे ज्यांची प्रतीती ठसून गेलेली आहे. मग तुम्ही म्हणाल सगळं, अहो पण सर्प विंचून नारायण दुरूनच वंदावे. प्रत्येकामध्ये सत्ता हे जाणून वागावं, त्याला लाथाडू नये. पण विंचवाला विंचवासारखाच वागावा का? तुरा म्हणून आता चिन्मय महाराजांनी सांगावं काय असं आकाराचं छान दिसतंय फॅशन, तर ते काय झालं? देवच आहे. इथे घ्या घ्या लावून बघा. हल्ली ते जयपुरी फॅशन निघाली बघा अशी. ते असं असतं. मी काय बरोबर बोलते? मी कोणाची लेख आहे अहो, तुम्ही विसरू नका. तुम्ही म्हणाले विंचू कुठून आणला आता ताईंनी मध्येच कीर्तनात? अहो विंचू आणत नाही. मला नेहमी ते असं वाटतं, हे असं कसं, म्हणजे हे आता नाही सांगत आहे, मला खरंच वाटायचं ते. हा काय आकार आहे हा वेड्यासारखा, म्हणजे सुंदर डिझाईन तरी असावी, पण असा आकारांना असं ते. म्हणजे विंचवाची नांगी असावी ना, ती त्यांनी वर बसवून टाकली की घे आयुष्यभरचं तुझ्या गळ्यात होता. मग काय ते काय त्याच्यासाठी बसवायचं होय? उपयोग आहे का त्याचा? काय काही उपयोग नाही. मग लक्षात येतं की आपण हे घेऊन चाललोय. अरे विंचू सुद्धा देवच आहे, सत्ता त्याचीच आहे. कळलं की नाही? माळीये जेवथे नेले तेवते जळ निवांत चिठेले, तया पाणी आयसे व्हावे लागले. बरोबर आहे. उसालाही तेच पाणी जातं आणि मिरचीलाही तेच जातं, म्हणून मिरची ताटात घेत नाही, उसाचाच रस मागताना. जिलबीत काय मिरची कुठून घालता का? अविच्छिन्न भगवत बुद्धी सांगते बघा आज. कळलं की नाही? इतकं सुंदर तो शब्द आहे. मिरची एवढीच तोंडी लावायला घेता, आणि बासुंदीची वाटी एवढी मोठी असते. आता अजून गंमत, बासुंदी सणावारालाच होते, मिरची एवढी का होईना रोज ताटात असते. त्याच्याशिवाय कालवण होत. तसं जीवनात सुख दुःख चांगलं वाईट या सर्वाची प्रतीती घेत 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 जीवन पचवत जगायचं असतं. कळलं की नाही? पचवायला काही ना लावायचं असतं, काही गोष्टी आपण पचवायच्या असतात. आपण पचवले ना तरी भानगड होते, आणि दुसऱ्याला पचवायला लावलं नाही तरी भानगड होते. कारण टाळ्याला 2 हात लागतात ना टाळी वाजवायला. एकाने पचवलं दुसऱ्याने नाही पचवलं तर
म्हणून नवरा असो बायको असो दोघांनी पचवावं लागतं. गुरु असो शिष्य असो दोघांनी पचवावं लागतं. एकाने पचवतच बसलं दुसऱ्याला अपचनच होत राहिलं तर काय होणार आता? एक वाढत गेला आणि दुसऱ्याला झाडाच होत गेला मग काय करा? द्वादशी सोडायची ना आता. एक वाढतच गेला अरे पण दुसऱ्याला झाडा होतोय ना त्याचं काय? मग त्याच्यासाठी गोळी तयार. ते जे घालतोय त्याचं वचन मोह ममता कैसी आत सद्गुरूची अविच्छिन्न बुद्धी प्रतिती तुमच्यात आल्यावर मोह आणि ममता कसला राहतो? आणि एक लक्षात घ्या हे स्वतःच स्वतः पडताळून पहा. जसं जीवन पुढे जात जाईल तसं तुम्हाला तुमच्या तो फरक जाणवायला लागला पाहिजे. जे आपल्याला भावत होतं जे आवडत होतं त्यात तुम्ही किती अडकलाय. थर्मामीटर कसं असं टाकून बघतात तसं आपली प्रतिती त्या अवस्थेला लावून बघायची. घेतला रुचिक प्रतिती मुखी. कळलं की नाही? कुठल्याही गोष्टीची चव त्या प्रतितीच्या मुखानेच घ्यावी लागते. म्हणून ते आपण टाकून बघायचं आपण कुठपर्यंत आलो. म्हणजे मी तरी करते बघ. मी दुसऱ्याचं काय नाही. तुम्ही मायबाप आहात सगळे महान आहात सगळे वारकरी आहात वैष्णव आहात अलंकापूरची वारी करणारे आहात म्हणजे आमचा तुमच्या पुढे साष्टांग आहे. कारण एक तास सुद्धा काढायला कोणी तयार नसतं. सर्वस्व सोडून सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा इथे स्वकर्ता आणि स्वकष्टाने इथे येतो. महानात मी काय करते ते सांगितलं. मी मला कमी समजते. खूप आपली वाटचाल आहे असं मला जाणवतं. मग पण आपण आता केलं इतके दिवस केलं आता आपल्यात काय फरक पडला आपल्यात काय पडायला पाहिजे कळलं की नाही? म्हणून ते पुढे आलं. मोह ममता कैची आता. आता सगळीकडेच तो आहे तर मोह ममता कैची आता आशा कल्पना हरीच्या दासा. ईश्वरा वाचोनी काही जी अणिकला आणि नाही ती एकची बुद्धी पाही अर्जुना जगी ये रते दुर्मती जे बहुधा असे विकृती तेथ निरंतर रमती अविवेकी. एकच बुद्धी अर्जुना लक्षात ठेव. गीत सांगतात ज्ञानेश्वर महाराज कृष्ण परमात्मा सांगतो एकच बुद्धी आहे जी ईश्वर सत्तेला त्याच्या प्रतितीला घासून जी बाहेर पडते ती एकच बुद्धी सच्ची आहे. बाकी सगळी दुर्मती. जी ईश्वरी सत्तेला घासून जाते त्याच्या सत्तेला मान्यता देऊन तू जीवन जगतोस ती एकच सद्बुद्धी आहे तुझी. बाकी सगळं आशा कल्पना कसल्या आशेवर जगता. अहो एक एक आशा ना तो असा खोडून काढतो जीवनात. म्हणजे कमाल वाटते मला. त्याला जेव्हा एखाद्याला पुढे न्यायचं असेल परमार्थिकरित्या प्रत्येक ठिकाणी तो त्याला ठेचत असतो. तुम्हाला वाटतं हे दुःख आलं. हे दुःख नाही. दुःख ते कैसे नये स्वप्नासी भक्ती
ती मुक्ती झाल्या कामारी दासी त्याचे वर्म तू आम्हापासी हा उगे राहिलासी प्रेमाची म्हणून गोड सर्व भावे म्हणून गोड सर्व भावे सर्व भावे गोड वाटायचं असेल तर हे मान्य करून तुम्हाला चालावंच लागतं इलाज नाही पाया झाली मांड सासू म्हणते राळे कांड आता मग कशी मी कांडू काढलंच पाहिजे पायाला झाली मांड सासू म्हणती राळे कांड ही म्हणते आता कसं काढू अगं पण सत्य फुले शानपण चालत नाही हे ऐक आणि वाक कळलं की नाही कशी म्हणे खूप मस्त म्हणे सत्य पुढे शानपण चालत आता वाक आणि वाकल्याशिवाय आनंद नाही वाकल्याशिवाय अहो तुम्ही वाकून बघा हो जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला शरण जाता ना कळलं की नाही कसं ते तुझं शरण आलो पाण कृपाळू तू जगा माझी मागता भिकारी झालो तुझे दारी देई मज हरी कृपादान प्रेम प्रीती नाम उचित करावे भावे संचरावे हृदया माझी कळलं की नाही संबंध जनवाद पडिलो परोपरी संबंधांमध्ये पडता आणि जनवादामध्ये पडता उगाच अंगावर घ्यायचं सगळ्यांचं काय नडलंय तुझं अंतरलो दुरी ना तुझं सीतेने म्हणून आता तुझं शरण आलो पांडुरंगा कृपाळू तू जगा माझी सर्व भावे शरण आलो पांडुरंगा सर्व भावे शरण आलो पांडुरंगा कृपाळू तू जगा माझी अरे माय बाप्पा तू कृपाळू आहेस कृपाळू है पांडुरंगे अंग संगे जीव लगे अंग संगे जीव लगे अंग संगे जीव लक्षात घ्या तितके तुम्ही लहान राहाल ना तितकं तुम्हाला बिलगता येतं जितके तुम्ही मोठे व्हाल तितकं तुम्ही बिलगू शकत नाही म्हणून आळंदीला जर का आला असाल आणि मोडेन पण वाकणार नाही असे असाल तर यू आर नॉट फिट फॉर आळंदी घरी जा तुम्ही जर का आळंदीला आला असाल आणि वाकण्याची तुमची जर का तयारी नसेल तर यू आर नॉट फिट फॉर आळंदी कुशीत जर का शिरायचं असेल कळलं की नाही मिठीत जर का शिरायचं असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आता काही लोकांना मिठी मारलेले लोक आवडत नाही प्रतिष्ठा प्राप्त होऊन असे ताट चालणारे लोक आवडतात मला याचं गणित कधीही सुटलेलं नाही या जन्मी सुटावंसं वाटत नाही आणि पुढच्या 1000 जन्म सुद्धा सुटू नये असं वाटतं कारण कुशीत जी ऊब आहे मग ती कोणाच्याही असेना तुम्ही क्वेश्चन मार्क कराल पण नीट विचार करा वाईट खराब अर्थ काढू नका म्हणूनच माऊलींनी विरहिण्या लिहिल्या कळलं की नाही ते पांडुरंग पत्नी झाले आईच्या कुशीत कुठल्याही कुशीत आनंदच मिळतो समाधान मिळते आणि स्त्री सुद्धा क्षणाची पत्नी आणि अनंतकालची माता या होती बहीण असे ना बायको असे ना जी तुम्हाला कुशीत घेते ती तुम्हाला ऊब दिल्याशिवाय राहत नाही म्हणून माऊली स्त्री आहे तिला कुठे ढकलता असे ताठ होऊन बसायचे का इथेच लावतील तुम्हाला त्याच्यासाठी घाट तिथेच बांधलेला आहे जवळच तिकडे जायचं नसेल इथे लगेच टंग बाई नको बाई नको बाई नको बाई नको
म्हणजे अर्ध जग बाद. आणि बंब्या तू कुठून रे जन्माला आला? हा, तू कुठून जन्माला आला? आणि तुझी पुढची पिल्लावळ जन्माला आली ती कुठून? म्हणजे पहिली आई पाहिजे, नंतर बाई पाहिजेच ना, आणि आधाराला बहीण पाहिजेच ना. हा, म्हणून चिन्मय महाराजांची बहीण माझी मुलगी इथे बसलेली आहे. आणि बाई नको बाई नको. अहो, म्हणजे एखादं लहान बाळ असतं ना, म्हणजे ज्याची बुद्धी एकदम काम करत नाही, एकदम लहान मूल असतं, रांगतं, त्याला चांगलं दिलेलं ते असं असं करतं टाकून देतं, असं असं करतं टाकून देतं. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी जी दृष्टी दिली, मी ती ओवी आठवायचा प्रयत्न करते. तो जो जो खेळ दावी, तो पुढे सोन्याचा करून ठेवी, आईशी उपास तिची पदवी पोषित मी जाय. काय नीट आहे का? तो जो खेळ दावी, तो पुढे सोन्याचा करून ठेवी, आईशी उपास तिची पदवी पोषित मी जाय. पदवी मी पोचतो कुठली? महाराज. मग काय ते मंडलेश्वर, मग अजून काय महंत, मग शास्त्री, मग पंडित. या सगळ्या पदव्या बाद झाल्या एका ठिकाणी. कळलं की नाही? या सगळ्या पदव्या गुंडाळून बाद करायच्या असतात आणि लोटांगण घ्यायचं असतं आणि कुशीच्या आईच्या कुशीत शिरायचं असतं तिचा प्रेम पाना पिण्यासाठी. तो जो खेळ दावी, तो पुढे सोन्याचा करून देवी. म्हणून तुमच्या आमच्यासाठी या विश्वास उपासतीची पदवी पोषण करून चाललेले महात्मे आहेत. हा, म्हणून शेवट काय म्हणतात? निळा म्हणे सनकाधिका हा अनुभव तैसा ज्यांचा निका. सनकाधिक संत ते उगाच बोलत नाहीत, अनुभव घेतला. अहो अनुभव घेतला. हो तुम्ही अमकी तमक खाल्ली का डिश? अहो नाही हो, त्याचं नाव ऐकलं पण अजून खाल्लेलं. पण शेजारचा म्हणतो अहो अजून खाल्लं नाही. अहो काय लागतो. तसं माऊलीच्या दरबारात तुम्ही अजून, अहो आम्ही ऐकलेलं आहे. अशी ज्ञानराज योग्याचं 16 वर्षाचं बालक होतं, पण त्यांनी सर्वस्वाचा त्याग करून आई वडिलांना देहांत प्रायश्चित देऊन त्याचं दुःख न मान्य करता अशा कल्पना कैच्या हरीच्या दासा, मोह ममता कैची हरीच्या दासा, त्या सर्वावर पाणी टाकून विश्व माऊली झाले. आम्ही ऐकून आहोत. अहो ऐकू नका, चाखायला या. त्या हॉटेलमध्ये जा, प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठ, असं हे स्थान आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर